भंडारा में ओबीसी सेवा संघ और ओबीसी महिला सेवा संघ ने भंडारा जिले में ओबीसी छात्रावास में सुरक्षा और सुविधाओं की मांग को लेकर जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। संघ ने नागपुर में ओबीसी छात्रावास में हुई घटना की निंदा की और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। ज्ञापन में छात्रावास में सीसीटीवी कैमरे लगाए जाएं, स्थायी सुरक्षा गार्ड तैनात किए जाएं, प्रवेश प्रक्रिया त्वरित शुरू की जाए जैसी प्रमुख मांग शामिल है। जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक ने मांगों पर विचार करने और कार्रवाई करने का आश्वासन दिया। वही मांगे पूरी न होने पर बड़े आंदोलन की चेतावनी दी गई है। काय सांगाल, आज तुम्ही ओबीसी हॉस्टेलला भेट दिली, काय नेमकं निमित्त? निमित्त असे की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये ह्या 2 दिवसा अगोदर महिला वसतिगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे रात्रीच्या 3 वाजे घडलेली आहे। 2 टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलींच्या जागृतीप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे। तर त्या भीतीपोटी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो महिला वसतिगृह आहे ओबीसींच्या मुलींसाठी त्याची पाहणी म्हणून करण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चाचा आमचा पूर्ण पथक इथं आलेला आहे। आणि पाहणीमध्ये पाहण्यात असं आलेलं आहे की वसतिगृहाला सीसी कॅमेरे नाही। मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरन पाहिजे, ती नाही। दामिनी पथक येते परंतु 15-20 दिवसानंतर एकदा येते। तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पथक रोज रात्रीला एक तरी फेरी मारायला यायला पाहिजे। आणि महिला तर इथं गार्ड आहेतच, परंतु महिलांसोबत एक पुरुष गार्ड द्यायला पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो। मी ओबीसी क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष आणि आम्ही हे ओबीसी वसतिगृह आहे त्याला भेट देण्यात आलेलो आहोत। नागपूरमध्ये जी आता घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला पण वाटलं की भंडाऱ्यामध्ये अशी घटना अजून व्हावी नाही, म्हणून आम्ही इथं भेट द्यायला आलो आणि इथे काय काय सोयी असायला पाहिजेत हा सुद्धा आम्ही बघायला आलो होतो। तर आमच्या महिला ओबीसी क्रांती मोर्चाच्या आम्ही सगळे संघटनेनी इथे भेट दिली आणि आम्हाला असं वाटतं की इथे कॅमेऱ्याची सोय नाही आहे, रात्रीचा एक गार्ड असायला पाहिजे आणि दामिनी पथक हा पर दिवशी आलेला पाहिजे। रात्री जसं एक फेरी टाकलं तर यांना पण थोडंसं एक हे राहणार, एक अलाराम पाहिजे की कुणी अगर बालदिवालीवरून कोणी उडी मारून आला तर त्यांची सोय त्यांनी त्या हडबडीमध्ये, जसं आम्ही लेडीज आहोत आम्हाला हडबडीत सुचलं नाही तर कमी कमी स्विच तरी दाबायला आम्हाला ते सुचेल आणि त्या याच्यानी आजूबाजूच्या परिसरातले लोक ते मदत करायला निघतील। म्हणजे ह्या 2-3 सोयी सरकारने ओबीसी वसतिगृहाला करून दिलं पाहिजे। भंडारा से सीनियर संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट।